सध्या आम्ही पोचलो आहे मनालीमध्ये. गेले 4-5 दिवस इकडे खूप जोरदार पाऊस झाला. आधीचंही नुकसान होतं, त्यात आता पुन्हा झालेलं आहे. बरेचशी इथं अस्तव्यस्त स्थिती दिसते आहे. एक हॉटेल आता आम्हाला इथं दिलेलं आहे. बघूया आता काय, तुम्हाला इथले दृश्य दाखवतो. पाण्याचा प्रभाव तर कमी झालेला आहे, पण इकडे बघाल ना तुम्ही, हे सगळं तुटलं बघा. इथे दुकान वगैरे होतं, ढाबा होता, पूर्णपणे तुटला आहे तो. बॅरिकेड्स लावून ठेवलेले तसेच JCBचे काही पार्ट दिसतात तुम्हाला. आज तरी इथे थोडंसं वातावरण ओपन आहे, पण एकंदरीत बघितलं तर बरंचसं नुकसान झालेलं आहे इथे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे मनालीमध्ये. जरा फ्रेश वगैरे झालो, त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे मार्केट फिरायला. या हॉटेलला आहे, संबाला हॉटेल आहे तिथे. शुभम, आपण आता जाऊया जरा मार्केटला, फिरून येऊया. आता काय आपण तिघच आहेत, 3 इडियट्स. बाकीचे सगळे गेले, आता फक्त आपलीच एन्जॉयमेंट चालणार आहे इकडे. तर चला मार्केटला जाऊया आपण. हां 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 इडियट्स. चला. तर ही आहे ब्यास नदी, आणि हे बघा रस्ता खचलेला. अनेक ठिकाणी असा रस्ता खचला आहे, वाहतूक पूर्णपणे ठप्प केलेली आहे. पाणीचं प्रमाण कमी झालं आहे, पण ते खळखळ वाहतच आहे अजून जास्त. हॉटेल्स आहेत काही इकडे, पूर्ण रस्त्याची नासधूस झालेली आहे. तर मित्रांनो, येता येता एक सलूनचं दुकान दिसलं. मला पहिले शेविंग करा, खूप दिवस झालं ती दाढी वाढली होती. ते पहिल्यापासून क्लीन शेव राहायची सवय, त्याच्यामुळे काय ते जमेना. चांगलं सलून दिसलं, पहिलं क्लीन शेव केलं. आता आलो आहे मनाली मार्केटमध्ये. बऱ्यापैकी मार्केट बंदच दिसतं आहे, पण इकडे कारण झालं आहे काय, पाऊस पाणी ह्याच्यामुळे सगळं टुरिझम व्यवसाय ठप्प झालेला आहे. इकडे क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतात लोक. अच्छा बाउंसर डाला, अच्छा बाउंसर डाला भाई. ऑलमोस्ट सगळं खाली 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 दिसतंय, सगळं रिकाम आहे मार्केट. काय करूया, इकडे एक नूडल्सचं दिसलं आणि इकडे समोर काहीतरी दिसतंय बघा, प्युअर व्हेज. आता खायचा प्लॅन चालला आहे, बघूया. काय मला ते हिमाचल कॅप दिसलं मला इकडे. या रेट विचारवलं आपण त्यांना. बरं ठीक आहे, चला जाऊन बघूया. विचार काय तुझा. खाली खाली मार्केट, पाऊस आला आहे. चला भिजण्याआधी आपण पटकन इथनं निघून जाऊया. कोण फ्लॅग मध्ये. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे हिमाचलमध्ये, मनाली इथे. इथे आलो तर मार्केटमध्ये फिरता फिरता कळलं की इथं हिडिंबा माता मंदिर आणि घटोत्कच मंदिर आहे. तर चला ते जाऊन बघूया आपण आता. आज रविवार आहे, पण काय आहे इकडे पावसा पाण्याच्या वातावरणामुळे आहे ना, कोणी टुरिस्ट फारसे फिरकत नाही आहेत इथे. आणि ते इथे नेहमीची खूप वर्दळ असते. चला जाऊन बघूया आपण. दादा, सगळं बंद आहे की हो? बंद आहे, पण तेच मजा घ्यायची ना आपण. शांततेत दर्शन लवकर होईल आपलं. भीमाची बायको काय? हां, राक्षसी नव्हती ही. हां, तिच्याशी लग्न, आणि महाभारतात खूप मोठा रोल होता. हां, महाभारतातील पात्र भीम यांची पत्नी हिडिंबा आणि तिचा मुलगा घटोत्कच. घटोत्कचनेच शेवटी आपल्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी युद्धामध्ये जीव दिला होता. सर्व सैन्यांवरती तुटून पडले होते. त्यांच्या अंगाखाली दबून बरेचसं सैन्य
गारद झालं होतं, ही त्यांची भूमिका मुख्य होती. याच स्पॉटला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचं शूटिंग होतं ये जवानी ये दिवानीमध्ये. इथे एक छोटासा बोर्ड आहे, त्याच्यावरती माहिती दिली, वाचूया थोडी आपण. हे मंदिर आहे. छान सुंदर झाडी आहेत. या शूज काढूया आपण. तर मित्रांनो, हे माझ्या मागे जे आहे ते हिडिंबा मंदिर आहे. खूप छान प्लेस आहे, शांत आहे. मंदिरामध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी मनाई आहे, पण छान आहे. लाकडी आहे बघा पूर्ण काम, आवडलं. कोरीव काम खूप छान आहे. हे एक प्रदक्षिणा मारूया शुभम. संपूर्ण लाकडाचं आहे बघा बांधकाम, मध्ये मध्ये चुना माती असं मिक्स आहे. ही शिंग लावली बघा. शुभम मोबाईल देवा. खाल्ला मग खाली पाहिजे. तर आता आम्ही चाललो आहे घटोत्कच मंदिराकडे. भीम आणि माता हिडिंबा यांचा पुत्र, तो त्याला अनेक प्रकारच्या विद्या यायच्या, आणि म्हणतो ना आपण मायाजाल रचणं हे त्याचं मुख्य अस्त्र होतं. लहानपणी आपण त्याच्या कथा खूप ऐकलेल्या आहेत. आता जाऊन आपण पाहूया मंदिर कसं आहे ते. किती दिवसांनी असं झाडांमध्ये चालतोय. कसं वाटतं दादा, मंदिर कसं होतं? छान मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. बेस्ट वाटलं. एक लहानगी पण इथे आली आहे, फिरती आहे. आपला हिरो कुठे गेला? माझी आवडती हिरोईन दीपिका पदुकोण, तिचा इथं सीन आहे. रणबीर कपूर आणि ते दोघं
इकडे येतात मंदिराचं दर्शन घ्यायला. मंदिर आवारात आहे दादा, मंदिर परिसरात नाही ना बरोबर वाटत असं. सुंदर परिसर आहे. इतका निवांतपणा खरंच कधी मिळाला नसता आम्हाला इथे. मस्त ते चालतं नाही याच्यावर बघ ना, ह्याचे शॉर्ट्स भारीच दिसतात. ते मंदिर आहे तिकडे. सूर्यकिरण लवकर स्पर्श करत नाहीत, त्याच्यामुळे झाडं ही अशी उंच 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 वाढत जातात. सुंदर आहे. इथे आहे घटोत्कच मंदिर. काहीतरी प्रथा असेल ही, शिंग वगैरे जे लावलेत ना. छोटंसंच पण छान आहे मंदिर. मला वाटतं मम्मी ज्यावेळेस आली होती त्यावेळेस इकडे छत वगैरे असं काहीतरी होतं स्ट्रक्चर, पण ते आता सध्या दिसत नाही आहे इथे. वीर घटोत्कच जी का स्थान गांव डूंगरी मनाली. वीर घटोत्कच का जन्म माता हिडिंबा जो कि राक्षस कुल में जन्मी थी की कोख से खास प्रयोजन से हुआ. इसके पिता पांडवों के भाई भीम थे. इसका जन्म सूर्यपुत्र कर्ण के अमोद शस्त्र जो कि कर्ण ने अर्जुन को मारने के लिए रखा था को अपने बलिदान से नष्ट करने के लिए हुआ था. महाभारत में कौरव सेना का विनाश करते हुए कर्ण के ऊपर आत्मघाती आक्रमण करके अपना बलिदान देकर कर्ण के अमोघ शस्त्र को नष्ट किया और कृष्ण भगवान के धर्म की जीत के संकल्प को साकार किया था. घटोत्कच की पत्नी कामकंटका ने शक्ति उपासना कर अनेक वरदान प्राप्त किए थे. उनको बर्बरिक नामक पुत्र पैदा हुआ जो कि एक तीर से सारी सेना का संहार अकेले ही कर सकता था. अपने गुरु की आज्ञा से अपने पराये का भेद छोड़कर हारते हुए पक्ष का साथ देने का वचन दिया था. अतः श्री कृष्ण द्वारा मांगने पर अपना शीश दान करके शीशदानी श्याम बाबा खाटू श्याम नाम से पूजा जाता है. मनाली में श्याम बाबा बर्बरिक का सुंदर नकाशीदार मंदिर DPS स्कूल डूंगरी गांव के पास है. वीर घटोत्कच जी का यह पूजा स्थान आदिकाल से ही यहाँ पर स्थापित है. जन्म जन्मांतरों से यहाँ पर वीर घटोत्कच की पूजा की जाती है. वीर घटोत्कच जी का यहाँ पर जो पुराना स्थान था वह टूट गया था. अतः 13 सितंबर 1997 को इसका पुनः निर्माण किया गया है. वीर घटोत्कच के कुल्लू की सिराज घाटी में अनेक मंदिर पूजा स्थान हैं और ये हज़ारों लोगों की आस्था का केंद्र है. 97 में कारदार रोहित राम जी के
अध्यक्षता में स्थान की पुनर्निर्माण किया गया. ही छोटीशी माहिती दिलेली आहे घटोत्कचाच्या मंदिरासंदर्भात. शांत ठिकाणी पण खूप. तर चला आपण जाऊया आता. आपण हॉटेलवर जाऊन रेस्ट करायचं आहे. त्याच्या आधी आपलं एक ठिकाण बघून झालं, खूप भारी वाटलं. तुम्ही कधी मनालीला आलात तर इथे यायला विसरू नका. मार्केटपासून अगदी जवळ आहे. 10 मिनिटाच्या अंतरावरती रिक्षावाले आणून सोडतात, 100-1 रुपये घेतात. आता आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये. इथलं पर्यटन झालं आहे. मार्केट तर काय आज बऱ्यापैकी बंदच होतं, त्यामुळे काय मार्केटमध्ये फारसं शॉपिंग करण्याचा काय वाव नव्हता. एक ती हिमाचलवाली कॅब घेतली मी फक्त. आवडते मला म्हणून खरं तर. खूप जुन्या पिक्चर्समध्ये वगैरे बघितलेलं मी, राजेश खन्नानी वगैरे घातली. त्याच्यामुळे बरं ती घेऊ वाटत होती मला अनेक वर्षापासून. आज इकडे येणं झालं त्यामुळे घेतली आहे. आता हॉटेलमध्ये जाऊन रेस्ट करायचं आहे आणि उद्या चंदीगडचा प्रवास सुरू करायचा आहे. चंदीगडमधून आम्हाला फ्लाईट आहे. फ्लाईटने आम्ही मग पुणे, असा आमचा प्लॅन आहे. तर आता बघूया उद्याचा मनाली टू चंदीगड प्रवास कसा होतो आहे. कारण रस्ता खूप ठिकाणी खचलेला आहे. पावसाने खूप नुकसान केलं आहे, अतोनात नुकसान केलेलं आहे खरं तर इथे. निसर्गाने पण कोपावं, पण एवढं पण नाही हो. एक तर इथली जनता खूप गरीब आहे, त्यांचे हाल आधीच आहेत. आधीच त्यांच्याकडे रोजगार नाही आहे, जे काय पर्यटकांमुळे आहे. त्यांचं जे रोजगाराचं साधन आहे तेच काढून घेतल्यासारखं होतं आहे. त्याच्यामुळे बाबा देवा एवढं पण कोपत जाऊ नको रे. गरीब लोक आहेत, हातावरचं पोट आहे यांचं. पर्यटकच जर आले नाहीत हिमाचलमध्ये तर त्यांचं पोट पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. तर आता थोडासा विश्रांती घे बाबा. ज्या भागांमध्ये पाऊस नाही आहे त्या भागांमध्ये चांगला पाऊस पडू दे. जिथं शेती आहे त्या बाजूला जास्त होऊ दे. जिथं कायमस्वरूपी दुष्काळ भाग आहे अशा ठिकाणी थोडा पाऊस पडू दे, म्हणजे त्यांचा पिण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न सुटेल. चला, तर ही सर्व प्रार्थना हिडिंबा माता आणि घटोत्कच देवाच्या पुढे करून आपण आपल्या हॉटेलकडे निघूया. येता येता ही टोपी घेतली आम्ही. खरं आधी घ्यायला पाहिजे होती. खूप दिवसापासूनची इच्छा होती अशी कॅब घ्यायची, हिमाचलवाली नाही का. हिमाचलमध्ये फोटो काढले असते. हो, आता रूमवरती जाऊन काढायला लागेल. हे आमचं हॉटेल आलं इकडे शंभाला म्हणून. इथे थांबलं आतमध्ये. मागे डोंगर आहे मस्त. पाऊस थांबला. मग अशी वातावरण एवढं डेंजर होतं, असं वाटलं की आता पाऊस येतोय जोरदार, पण काय आला नाही. मित्रांनो, आता मी आहे शंभाला हॉटेल मनाली येथे. आता इथून आम्ही जाणार आहोत चंदीगडच्या दिशेने. जाताना एक कुठली प्लेस आहे यार ती, कुल्लूच्या पुढे एक छोटंसं गाव आहे. तिथून आम्हाला वोल्वो बस मिळणार आहे. तोपर्यंत आम्हाला बाकीच्या शेअरिंग टॅक्सीजमध्ये जायचं आहे. हे सगळं लगेज वगैरे इथे येऊन पडलं आहे आमचं. आता थोड्या वेळात जायचं आहे आवरून. चलो भाई, निकलने का अभी. चलो, हो गया सब तैयारी. सर एकदम मस्त. चलो निकलते हैं. सध्या आम्ही मनालीमध्येच आहे. इथं पाण्याला प्रेशर बघा अजून आहे. काही ठिकाणी दरडी कोसळायचा अजूनही प्रकार चालू आहे. हे बघा वरती बघा, सगळं ढासळण्यासारखंच आहे. इथे थांबले आत्ता. मागे एक गाडी आहे, पुढे एक गाडी आहे. ट्रॅफिक लागलं एवढं नाही आहे, हार्डली 100-150 मीटरात दिसतं आहे. आता बघा, एक साईडने ट्रॅफिक सोडलं म्हणलं इकडची बाजू पण सोडतील लवकर. आम्हाला जी चंदीगडपर्यंत नेणारी बस आहे ती पलीकडच्याच बाजूला येते. म्हणजे तुम्ही बघता रस्ता पण तुटलेला आहे. लगेज लेके चलना है. लगेज लेके फौजी की तरह. सामने बस खड़ी है. कौन सी ये भक्ति वाला लिखा है वो. उसको उस तरफ बस खड़ी है. अच्छा, लगेज देखते ना क्या बोलते हैं. फायनली मनालीच्या पुढं थोडंसं आल्यावरती आम्हाला एक वोल्वो भेटली आहे इथे. खूप दमलो, रस्ता तुटला होता. नदीतून आम्हाला सगळं सामान उचलून न्यावं लागलं. ऑलमोस्ट 2 सॅडल बॅग, एक टँक बॅग, हेल्मेट हे सगळं हातात होतं. प्रत्येकाच्या जवळ कमीत कमी 3-4 बॅग्स होत्या. सगळेजण थकलेत. दादा फार थकलो बाबा, फार थकलो. फौजीचं आयुष्य जगल्यासारखं वाटतंय.
क्या होता है फौजी का जीवन ये समझ में आया सच में सच्चा लय थकलो खरंच फौजी लोकांना मानलं पाहिजे. एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये ते राहतात. आम्हाला फक्त साधारणतः अर्धा किलोमीटर चालायचं होतं, पण त्यातून रस्ता तुटलेला, नदी वाहतीये, वाहत्या पाण्यातनं उड्या मारत मारत एक टँक बॅग पोटाजवळ ठेवलं, ते पुढचं 1.5 फूट काही दिसत नव्हतं. एक बॅग मागे एक बॅग पुढे, फौजीसारखी गाड्या तडकून हातात टँक बॅग. अवघड झालं, खूप परिस्थिती अवघड होती.